ट्रॅफिक तर अशी होते की भाजीवाले जेवढे भाजीवाले आहेत ते लोकांना नीट गाड्या लावायला भेटत नाही आणि रोडवरती गाड्या लावतात त्याच्यामुळे ट्रॅफिक होती. मुंबईपासून नजदीक असलेलं शहर म्हणजे वसई विरार आणि या शहराचं जे विस्तारीकरण आहे हे झपाट्याने वाढत चाललेलं आहे. पण कुठेतरी जे सामान्य नागरिक आहेत, जे वसई विरारकर आहेत, त्यांना कुठेतरी जो मुळात प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा. आणि ट्रॅफिक नेमकं यामध्ये कुणाचा वाटा आहे, तर मी यावेळी नालासोपारा पूर्व या परिसरात स्टेशन परिसरमध्ये उभा आहे. आणि जर आपण हा पाहाल तर स्टेशनचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याला जे जुने रिक्षा स्टँड आहेत ते रिक्षा स्टँड अनधिकृतपणे उभे आहेत. त्यातच जे अनधिकृत जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे. पण पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल, या प्रशासनाच्या माध्यमातून कुठलीच परियोजना किंवा नियोजन आखण्यात आलेलं नाही. वर्षानुवर्ष जे फेरीवाला क्षेत्र आहे हे क्षेत्र आकारण्यात येतं, याचे मुद्दे उपस्थित होतात आणि त्यानंतर परिस्थिती जसकी तस असते. या संबंधी सगळ्या विषयावर आपण लोकांचे ओपिनियन घेणार आहोत. नक्की जाणून घेऊया नेमकं काय अडचणी येतात त्या रिक्षा चालवताना किंवा जे रिक्षा स्टँड असेल गर्दी होते, आपल्याला कसा प्रवास करावा लागतो, काय काय सांगाल? ट्रॅफिक तर अशी होते की जेवढे भाजीवाले आहेत ते लोकांना नीट गाड्या लावायला भेटत नाही आणि रोडवरती गाड्या लावतात त्याच्यामुळे ट्रॅफिक होती. नक्कीच आपण काही रिक्षा स्टँडी आहेत जे अनधिकृतपणे आणि रिक्षावाले पण या रस्त्यावर अनधिकृतपणे वेडेवाकडे उभे असतात. आज सध्या तर आहे संध्याकाळचा वेळ असतो, पब्लिक पण जास्त असते, संध्याकाळचा टाइम कामावरून येतात त्यांच्यामुळे ट्रॅफिक तर होते. पब्लिक पण येते, मध्ये मध्ये येतात पब्लिक, गाड्यांना पण जागा पण नाही भेटत लावायला. आणि आहेत रिक्षा पण अशा आहेत की ना लायसन आहे, बॅच आहे, नल्ल्या गाड्या आहेत, त्याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच नल्ला गाड्यात आपण उल्लेख करताय, भरपूर वेळा बहुचर्चित विषय असतो या नल्ला गाड्यांवर. काय वाटतं आपल्याला, पोलीस प्रशासनाने कशा संदर्भात आणि कशा योजनेमध्ये काम केलं पाहिजे? त्या लोकांनी फक्त एवढं केलं पाहिजे की इकडे जेवढी ट्रॅफिक लागते ना ती हटवून टाका. ज्या नल्ला गाड्या आहेत, नल्ले ड्रायव्हर आहेत, तर आपल्याला हटवून टाका, बाकी काय नाही, मग ट्रॅफिक होणारच नाही. धन्यवाद सर, आपण आपला वेळ दिल्यानंतर बातचीत केली. नल्ला गाड्या हा नल्ला विषय म्हणजे काय की अर्थात मुंबई पासून नजदीक असलेलं वसई विरार आहे. पण मीटर म्हटलं तर अर्थात तिथे शेअरिंग रिक्षा वर्षानुवर्ष चालते. मीटरचे अप्लाय झालेले आहेत पण ते मीटर ची अंमलबजावणी अद्याप झाली नाही आणि मात्र शेअरिंग रिक्षावरच हे शहर अवलंबून आहे. पण आपण एका रिक्षावाला, सर्वसामान्य रिक्षावाल्याशी आपण चर्चा केली आहे, त्याचे जे म्हणणे आहेत ते खरोखर वाजिब आहेत आणि म्हणणे योग्य पण आहेत की कुठेतरी पोलीस प्रशासनाने या संबंध विषयावर जे अनधिकृतपणे रिक्षा चालवतात, कुठल्याच प्रकारचे त्यांना जी कपडे दिलेले असतात ते कपडे सादर धारण करत नाहीत आणि अशा रिक्षावाल्यावर पोलिसांनी कडक कारवाई केल्याचंही मानलं जात आहे. अनधिकृत फेरी वाले बैठे और इनकी वजह से ट्रैफिक होता है, क्या धंधा करने में परेशानी होती है, वाकई में सच है? आप अनधिकृत तौर पे यहाँ धंधा करें स्टेशन के पास, तो कहीं ना कहीं आपके वजह से ये ट्रैफिक होता है, लोगों को चलने के लिए समस्या निर्माण होती है. आपको क्या लगता है कि ये उचित है? उचित नहीं है। क्यों? क्या ही बोले, ये धंधे को जैसे ट्रैफिक नहीं लगता है अच्छा. तो रिक्शे की वजह से रिक्शा 1 2 3 भी लगा देते हैं, हाँ. इसकी वजह से हम लोग तो एकदम किनारे रहते हैं। अच्छा, तो अभी कहीं ना कहीं पालिका आप पे कार्रवाई करती है, फिर कार्रवाई करने के बाद जैसे कि वैसा ही चित्र होता है, पर लोगों को अक्सर कंप्लेंट होता है कि कहीं ना कहीं ये धंधे वाले, इनकी वजह से ज्यादा ट्रैफिक होती है. हम लोग की वजह से नहीं होते, लोग इधर पे ही टर्न मार लेते हैं रिक्शे वाले, 2 4 लगा देते हैं लाइन में। हम लोग को अभी इधर देख लीजिए एकदम साइड में है, हम लोग को थोड़ी इधर उधर हटाते रहते हैं। तो क्या लगता है आपको, वसई विरार महानगर पालिका ने एक बाजार क्षेत्र आंकना चाहिए? अब उनकी मर्जी। तो हटाने पुलिस जब पालिका जब आप पे कार्रवाई करती है उसके बाद फिर क्या होता है? गाड़ी हटाना पड़ता है और क्या। कितना कितना आपको पावती वगैरह फाड़नी पड़ती है दिन में? इनका 90 रुपये, 90 रुपये अभी मांग रहा है, लेकिन अभी 40 ही जा रहा है। अच्छा. और म्युन्सिपाल्टी आता है डेली। लक्षात आलेलं आपण जे क्षेत्र, व्यापारी क्षेत्र आहे किंवा जे फेरीवाले त्यांच्याही बोलण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी ट्रॅफिक तरी तक्रारीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असला तरी जे अनधिकृतपणे रिक्षावाले आहेत किंवा जे रहदारी करणारी लोक आहेत ती रस्त्यावर त्यांना पर्याय म्हणून चालावं लागतं. फुटपाथ असतानाही त्यांना रस्त्यावर चालण्याची वेळ येते आणि कुठे ना कुठेतरी स्थानिक प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन यांनी योग्य भूमिकेत जर काम केलं तर नक्कीच हा प्रश्न सॉल्व्ह होईल असं त्या नागरिकांचं म्हणणं आहे. अगदी नजदीक असलेलं शहर म्हणजे वसई विरार आणि या शहराचं विस्तारीकरण झपाट्याने वाढत चाललंय. तर मी ज्या परिसरामध्ये उभा आहे आता, मी यावेळेला नालासोपारा पूर्व या स्टेशन या परिसरात बघत आहे. हा जो स्टेशनचा हा जो मुख्य रस्ता आहे, हा मुख्य रस्ता हा रहदारीने व्यापलेला असतो. जर पीक टाइम असेल किंवा सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस चाकरमानी या स्टेशन आणीचा उपयोग करतात त्यावेळेस इकडे मोठ्या प्रमाणात अशी गर्दी झालेली असते. या गर्दीमध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे
तो आहे तो हे अनधिकृतपणे उभे राहिलेले हे फेरीवाले आणि त्या तळामध्ये हे जे रिक्षा स्टँड आहे हे अशाच प्रकारे वर्षानुवर्ष अशा पद्धती तिकडे आखले गेलेले आहे स्थानिक प्रशासन असेल किंवा जी पालिका असेल या पालिका माध्यमातून कुठल्याच प्रकारचे नियोजन मात्र करण्यात आलेले नाही जी फेरीवाला धोरण आहे हे धोरण आकारण्यात येतं वारंवार चर्चा होते आणि कुठेतरी ती चर्चा अपयशी ठरताना पाहायला मिळते कारण की आज आपण स्टेशन परिसर बघाल तर या स्टेशन परिसरामध्ये अफंट अशी गर्दी पाहायला मिळते रिक्षाचे हे जे अनधिकृतपणे स्टँड उभे असतील किंवा जे फेरीवाले असतील या फेरीवाल्यांमध्ये कसलंच नियोजन नाही कसल्याच प्रकारे जी सुरक्षतेचा दृष्टिकोनाने बघाल तर या परिसरामध्ये आजूबाजूला रहिवासी इमारती येत आहेत एखादी घटना किंवा अपघात घडला तर त्यावेळेस फायर युनिट असो किंवा अँब्युलन्स जाण्यासाठी रस्ता शिल्लक उरत नाही अशी चित्र यावेळी निर्माण होतात आपल्याला काय वाटतंय नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक नालासोपारा